घरात गळलेले केस विकून तुम्ही नवी कोरी भांडी घेताय तर थांबा. ही एक साधी सवय तुमच्या संसाराची राख रांगोळी करू शकते. या फुकटच्या मोहापायी तुमच्या डोक्यावर किती मोठं संकट ओढवू शकतं याची तुम्हाला कल्पनाही नसेल. महाराष्ट्रातील एका खेडेगावात एक भांडी विकणारी महिला आली होती. ती गळलेले केस जमा करून प्लॅस्टिकचे टब, स्टीलची ताटं आणि कढई वाटत होती. चकाकणारी भांडी पाहून महिलांची झुंबड उडाली आणि प्रत्येकीनं आपापले साठवलेले केस देऊन आवडीची भांडी घेतली. रत्ना नावाच्या एका महिलेनं 2 मुठीभर केस देऊन एका स्टीलचं पातेलं घेतलं. तिनं त्यात आनंदानं रात्रीची भाजी शिजवली. जेवण खूप स्वादिष्ट लागलं, पण त्यानंतर तिच्या संपूर्ण कुटुंबाला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. जेव्हा प्रशासनानं तपास केला तेव्हा लक्षात आलं की हे केवळ साधी भांडी विकणे नसून एक मोठं रॅकेट असू शकतो. ज्या केसांना आपण कचरा समजतो त्याचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 5,000 ते 20,000 रुपये किलो दराने व्यापार होतो. यातून अॅमिनो ॲसिड आणि महागडे विग बनवले जातात. स्वस्त भांडी देण्याच्या नादात लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातो. त्या भांड्यावर वापरलेलं कोटिंग मानवी वापरासाठी सुरक्षित नसते, त्यामुळे अन्नातून विषबाधा किंवा इतर आजार होऊ शकतात. शास्त्रात केसांना लक्ष्मीचं प्रतीक किंवा विशिष्ट ऊर्जेचं स्रोत मानलं जातं. लालसेपोटी अनोळखी व्यक्तीला केस देणं म्हणजे घरातील सकारात्मक ऊर्जा देऊन टाकण्यासारखं आहे, अशी धारणाही यात मांडली आहे. जगात कोणती गोष्ट विनामूल्य मिळत नाही. जर कुणी कचरा घेऊन चकाकणारी वस्तू देत असेल तर त्यामागं काहीतरी गूढ असतं. पुढच्या वेळी असा विक्रेता दारात आल्यास विचारपूर्वक पाऊल उचला. गळलेले केस शक्य असल्यास कॅन्सर पेशंटसाठी विंग बनवणाऱ्या संस्थेला दान करा किंवा सुरक्षित ठिकाणी त्याची विल्हेवाट लावा.